नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? आशा करते स्वस्तात समजत असाल. मी वर्षा, तुम्हा सर्वांचं वर्षा आयुर्वेदा रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत येत आहे. तर लहान मुलांना जास्त चटपटीत आणि क्रिस्पी वस्तू खाव्याशा वाटतात. चिप्स वगैरे, कुरकुरे आणि मार्केटमध्ये पॅकेजिंगचे फूड जास्त असतात आणि त्याच्यामध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात आणि आपल्याला हे माहीत नसतं की ते केव्हा तळलेलं आहे, कोणत्या तेलामध्ये तळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे लहान मुलांना ते खावेसे वाटतात, पण त्याने भूक म्हणजे आपल्याला भूक लागते सारखी आणि भूक भागवली जात नाही. त्याच्यामुळे मुलं सारखे चिप्स वगैरे कुरकुरे खातात. आणि आता हल्ली तर लठ्ठपणा किंवा कॅन्सरचे प्रमाण इतके जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की विचारूच नका. तर याचे एक सोल्युशन घेऊन आलेले आहे मी, खास लहान मुलांसाठी. आणि आरोहीला तितकं खूप 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 आवडतं. जर महिन्याच्या किराणामध्ये हा पदार्थ घ्यायलाच लावते ते म्हणजे मखाना. आता मखाना काय लय महाग नाहीत आणि आपल्या जे चिप्सचा वगैरे महिन्याचा जर खर्च बघितला आपण तर त्याच्या खर्चामध्ये 1 किलो मखाने तर सरळ येतील. आणि हां, पाव किलो अर्धा किलो जशी आपल्याला जास्त एक किलो घेण्याची गरज लागत नाही. 100 ग्रॅम 200 ग्रॅम तुम्ही पाव किलो अर्धा किलो घेऊ शकता. तर आता त्याच्यापासून एक मस्त रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी घेतलेला आहे मातीचा तवा. आता हा तवा काही महाग नाही. कसे मातीचे भांडे वापरायचे तो सगळे व्हिडिओ मी बनवणार आहे हळूहळू. मातीचा तवा नसेल तर तुम्ही लोखंडाचा तवा घेऊ शकता किंवा मग आपल्या स्टीलच्या कढईमध्ये तुम्ही ही रेसिपीसुद्धा करू शकता. आणि फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट्सपासूनच ही रेसिपी बनवून तयार होते. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही मेजरिंग कपने तुम्ही मोजू शकता किंवा नाही, किंवा 100 ग्रॅम 200 ग्रॅम पावशेर तुम्ही एकखट्या असे स्नॅक्स बनवून ठेवा आणि तुम्ही तुमच्या मुलाला दररोज थोडेसे देऊ शकता. तर या ठिकाणी मी आता आरोहीला वेगवेगळ्या रेसिपीज करत असते, म्हणून हे फक्त ती 2 दिवसामध्ये फिनिश करून टाकणार हे मला माहीत आहे. त्याच्यामुळे मी फक्त या ठिकाणी 1 कप किंवा 1 वाटी तुम्ही या ठिकाणी मखाने घेऊ शकता. मिनिमम हे 80 ते 100 ग्रॅम असतील फक्त. आणि मातीच्या तव्यावर मी साजूक तूप टाकलेलं आहे, जे की घरी बनवलेलं आहे गाईचं. अर्धा चमचा किंवा 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. मोठा गॅसवर ही आपल्याला रेसिपी पूर्ण करायची नाही आहे. एकतर आपण या ठिकाणी मी मातीचा तवा घेतलेला आहे, त्याच्यामुळे हाय फ्लेम जर आपण यूज केली तर मातीच्या भांड्याला तडा जाऊन लवकरात लवकर फुटू शकतात. आता हा तवा मी गेले 3 वर्ष झाली यूज करत आहे. थोडे त्याला रेषा पडलेल्या आहेत, पण आणखीनसुद्धा चांगला काम करत आहे. आणि मस्तपैकी अधूनमधून त्याला हलवत राहायचं आहे मखाण्यांना. तूप टाकून एकदम क्रिस्पीपणा येतो लो फ्लेमवर भाजल्यामुळे. तर या ठिकाणी जर तुमच्या मुलांना चटपटीत जर गोष्टी खायची सवय असेल तर या स्टेजला तुम्ही तूप जेव्हा टाकता का तेव्हा तुम्ही थोडंसं नमक, चाट मसाला, हिंग किंवा थोडीशी लाल मिरची पावडर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि मस्तपैकी भाजू शकता. आता आरोहीला अशी सवय आहे की एकतरी अशाच कुरुम असतात म्हणून ती खाते, किंवा मग एकतर दुधासोबत. तर दोन्ही रेसिपी तुम्ही करू शकता. आय होप सगळ्यांना ही रेसिपी आवड असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओसाठी वर्षा आयुर्वेदा या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत सुस्त का मस्त राहा. बाय बाय.